इतिहासाचा चौथा धडा वैदिक संस्कृती याच्यावर आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत काय काय शिकलो त्याचा आपण थोडासा आढावा घेऊया. आपण आपल्या भारताच्या संपूर्ण विस्तारामध्ये त्याची भौगोलिक वैशिष्ट्य, त्याची उपखंड, त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती याचा अभ्यास करत करत आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आलेलो आहोत. आणि वैदिक संस्कृतीमध्ये वैदिक वाङ्मय हे खूपच महत्वाचं आहे. तर ते कशा रीतीने ते आपण विस्तारपूर्वक समजून घेऊ. आपली भारतीय संस्कृती ही पूर्ण एक संस्कृतीने भरलेली आहे. त्याच्यामध्ये वेद वाङ्मय ह्याला खूप महत्व आहे. म्हणूनच वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं ह्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. वेद हे सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. आता मी पुढे तुम्हाला चित्र दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. पुराण ग्रंथ म्हणतात त्याच्यामध्ये. तर वेद हे सर्वाधिक प्राचीन असं साहित्य आहे आणि वेदांची निर्मिती ही अनेक ऋषींनी केलेली आहे. बरोबर? वेदाची निर्मिती ही ऋषींनी केलेली आहे आणि काही सूक्ते ही स्त्रियांनीही लिहिली गेलेली आहे. म्हणजे त्यांच्याद्वारे सुद्धा काही लिहिलं गेलेलं आहे. परंतु प्रामुख्याने वेद लिहिण्यामध्ये ऋषी मुनींचाच हात आहे. पुढील चित्रामध्ये आपण बघत आहोत की आपल्या भारतामध्ये या प्राचीन संस्कृतीमध्ये कशा रीतीचं वैदिक वाङ्मय लिहिलं गेले असं. हे साधू आहेत, त्याच्या अवतीभोवती बसलेले शिष्यगण सहसंबंधी आहेत आणि कशा रीतीने ते वेद लिहित असत, एकमेकांशी चर्चा करत असत, एकमेकांशी संपूर्णपणे त्याचं सविस्तर लिखाण करत असतील. त्याचबरोबर उजव्या हाताला त्यांनी केलेलं वेद पुराणामधील लिखाण हे सुद्धा एक नमुना मी इथं ठेवलेला आहे. लक्षात आलं? पुढे चला. आता वेद वाङ्मय हे संस्कृत होते. संस्कृत भाषा तर तुम्हाला माहिती आहे. संस्कृत भाषेमध्ये त्यांना हे अतिशय सोपं जात असे. बरोबर? त्याच्यानंतर वैदिक जे वाङ्मय होतं ते अत्यंत समृद्ध होतं. कसं? कारण ते विस्तृतरित्या लिहिलं जायचं, व्यवस्थित त्याची चर्चा केली जायची आणि शांतपणे बसून त्याचं संपूर्णपणे लिखाण केलं जायचं. त्याच्यातला आता ऋग्वेद ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ऋग्वेद हा त्यातील अतिशय मूळ ग्रंथ आहे आणि तो संपूर्णपणे काव्य रूपात आहे. बरोबर? समजलं ना मी काय बोलते ते? थोडंसं आता समजायला अवघड होईल, पण पुढे पुढे मी जेव्हा विस्तारात अजून स्पष्टीकरण देईन तेव्हा ते तुम्हाला बरोबर कळेल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेदांना आणि वाङ्मयांना खूप महत्व आहे. ते वेद वाङ्मय ऋषी मुनी लिहायचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं होतं, कोणते कोणते ग्रंथ लिहिले होते त्याचा आपण आता अभ्यास करत आहोत. भाषा तुम्हाला मी सांगितलीच आहे, संस्कृत. तर आता पुढे ऋग्वेद हा काव्य रूपात आहे, म्हणजे संपूर्णपणे कविता आहे ती. आता कविता म्हटली की आपल्याला थोडंसं अवघड वाटतं. धडा असेल तर आपण पटकन समजून शकतो, परंतु कविता असेल तर आपल्याला त्याचे खाचखोडगे अर्थ परत परत बघावे लागतात. पण वेदामध्ये अशीच भाषा काही काही ठिकाणी आहे. आता ऋग्वेदाबरोबर अजून 4 वेद आहेत, म्हणजे दुसरे पण 3 वेद आहेत. त्यांची नावं आहेत यजुर्वेद, सामवेद आणि अर्थववेद. म्हणजे एकूण 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थववेद असे 4. आणि या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता म्हणतात.
काय म्हणतात? संहिता. अगदी लक्षात घ्या. बरोबर? लक्षात आलं सर्व व्यवस्थित? चला तर पुढे जाऊया मग. चला, ह्याच्यामध्ये आपण बघतोय की काही काही छोट्या छोट्या गोष्टींचा आपण आता अर्थ समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आहे विध. विध म्हणजे काय? वैदिक वाड्मय याचा अर्थ आपण आता व्यवस्थित समजून घेणार आहोत. विध म्हणजे जाणणे, समजून घेणे, आकलन करणे. आकलून एक प्रकारची संपूर्णपणे आपण आत्मसात करतो त्याला आपण विध म्हणतो. बरोबर आहे? जाणणे, नुसता जाणणे हा अर्थ होऊ नाही शकत, तर त्याच्यामध्ये आपण त्याला आत्मसात करायचं, त्याला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रकार आहे. आणि ह्याच पासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे. विध जाणणे आणि वेद म्हणजे समजून घेणे, आत्मसात करणे. बरोबर आहे? तिचा अर्थ ज्ञान असा होतो. ज्ञान, ज्ञान म्हणजे आपलं शिक्षण. बरोबर आहे? मौखिक पठणांच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. मौखिक म्हणजे आता तुम्ही तोंडी परीक्षा जेव्हा देता शाळेमध्ये, तोंडी परीक्षा असते तुमची. बरोबर? तोंडी परीक्षा देताना तुम्ही काय काय करता? संपूर्णपणे तुम्हाला शिक्षिका शिक्षक एक विशिष्ट उतारा देतात, त्याच्यावरची प्रश्नोत्तरं देतात आणि तुम्ही ते पूर्णपणे तोंडपाठ करून येतात. कविता तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही कविता पाठांतर करून या असे तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतात. तर तुम्ही काय करता? ते मुखोद्गत करता. म्हणजे काय? पूर्णपणे तोंडाने बोलता. बरोबर आहे? ह्यालाच मौखिक पठण असं म्हणतात. बरोबर आहे? त्याच्यानंतर वेदांना श्रुती असंही म्हणतात. दुसरं नाव आहे त्यांना, वेदांना श्रुती. इथपर्यंत लक्षात आलं? आपले वेद, वेद कोणी लिहिले, वेदातील भाषा, त्याच्यानंतर वेद हा शब्द कसा तयार झाला, इथपर्यंत कळालं? अगदी व्यवस्थित. चला तर मग पुढे जाऊया. आता आपले प्रश्न उत्तर, नेहमीचा आपला कार्यक्रम. वेद संस्कृती म्हणजे काय? वेदांची निर्मिती कोणी केली? त्यांची भाषा कोणती होती? एकूण वेद किती आहेत? त्यांची नावे लिहा. त्यातील काव्य रूपातील वेद कोणता? आणि वेदांचं जतन हे कसं केलं गेलं? बरोबर बरोबर आहे? वेदांचं जतन कसं केलं गेलं? बरोबर आहे? चला तर आता आपण पुढील विभागात आपल्या वेदांची माहिती घेऊया. चला तर